सर्वांना नमस्कार. स्टार्ट अँड रिस्टार्ट एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे चॅनल का सुरू केलं किंवा माझी जनरल ओळख आणि या यूट्यूब चॅनलवरती इथून पुढे कशा टाईपचे व्हिडिओ येतील याच्याबद्दल एक मी माहिती दिलेली. तर आता मेन व्हिडिओ जो ज्याच्यासाठी बनवलेला आहे, तो म्हणजे बुक लिस्ट. तर मी आता तुम्हाला बुक लिस्ट देते. तर जे कोण नवीन आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत सुरुवात नाही केली, ज्यांना एम-पी-एस-सी म्हणजे काय माहीत नाही, त्यांनी प्लीज, प्लीज, प्लीज वही आणि पेन घेऊन बसा. मी जे बुक लिस्ट सांगेल ते तुम्ही लिहून घ्या. तुमच्या लक्षात राहणार नाही. आणि जे जुने लोक आहेत त्यांना जास्त काही सांगणार नाही, बट शेवट मी एक 2 मिनिटं फक्त मला त्यांना एक गोष्ट त्यांना मी सांगेन. तेवढी फक्त त्यांनी फॉलो करा. आणि झालं तर आता मी बुक लिस्टला सुरुवात करते. आय सॉरी. तर सर्वात पहिल्यांदा एम-पी-एस-सी म्हणजे काय, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते. एम-पी-एस-सी हा एक घटनात्मक आयोग आहे, जो गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम होतात त्या सर्व कंडक्ट करतो. तर त्याला आता क्लास 1च्या एक्झाम एम-पी-एस-सी कंडक्ट करते, क्लास 2च्या करते आणि क्लास 3च्या करते. तर जे मुलं आहेत, जे रेग्युलर अभ्यास करतात किंवा जुने आहेत, ते क्लास 1ला राज्यसेवा म्हणतात. राज्यसेवामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड या पदासाठी एम-पी-एस-सी परीक्षा देते. त्यानंतर ज्याला ग्रुप बी म्हणलं जातं, ज्या क्लास 2ची पदं असतात, ज्यालाच मुलं कंबाईन असं म्हणतात, ती पण एम-पी-एस-सी कंडक्ट करते. आणि ग्रुप सी म्हणजे क्लास 3ची एक्झाम असते, ज्याच्यामध्ये क्लरिकलच्या पोस्ट असतात, ती पण एम-पी-एस-सी कंडक्ट करते. तर मी आता तुम्हाला एक बुक लिस्ट सांगते आणि मी एखादं पुस्तक सांगितलं, की हे राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे, तर राज्यसेवेच्या मुलांनी लिहून घ्या. ते बाकी ग्रुप बीच्या किंवा ग्रुप सीच्या किंवा सरळ सेवेच्या मुलांनी लिहून घ्यायची गरज नाहीये. तर सर्वात पहिल्यांदा आपण प्रीबद्दल बोलूयात. मेन्सबद्दल आपण नंतर बोलूयात. ठीक आहे. तर प्रीमध्ये सर्वांचा आवडता, सर्वांचा लाडका विषय म्हणजे पॉलिटी. पॉलिटी हा विषय असा आहे, की जी मुलं एम-पी-एस-सी करतात आणि ज्यांचा कट ऑफच्या आसपास मार्क असतात, त्या मुलांचा पॉलिटी प्रचंड स्ट्रॉंग असतो, प्रचंड स्ट्रॉंग असतो. कोर सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी आहे. तरी जे नवीन मुलं सुरुवात करतायत, तर त्यांनी पण माझं त्यांना एकच सांगणं असेल, की पॉलिटी खूप स्ट्रॉंग करून ठेवायचा. खूप स्ट्रॉंग करायचा, की पॉलिटीवरचा प्रश्न जर पुस्तकातनं आला, तर त्याचा मार्क आपला गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी पॉलिटीसाठी मी स्वतः कोळंबे सरांचं बुक मिळतं एक, मी ती यूज केलं होतं. पण इन जनरल यू-पी-एस-सीची आणि एम-पी-एस-सीची मुलं किंवा जे टॉपर्स आहेत तुम्हाला सांगतील, की एम. लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी खूप बेस्ट आहे. ते बेस्ट असेलही, त्याच्याबद्दल मला काही डाऊट नाहीये. बट मी स्वतः कधीही आजपर्यंत लक्ष्मीकांत वाचलेलं नाही आणि जे माझ्या सर्कलमध्ये होते त्यांनी कुणी लक्ष्मीकांत वाचलेलं नाही. त्याचं एकच रिझन आहे, की लक्ष्मीकांत खूप मोठं बुक आहे, खूप वास्ट आहे आणि त्यातले शब्द मला पटकन क्लिक व्हायचे नाहीत, मला समजायचं नाही. तर कोळंबे सरांनी खूप सुंदर पद्धतीने ते एक बुक लिहिलेलं आहे पॉलिटीसाठी. एकदम शॉर्टमध्ये आहे, एकदम अंडरस्टँडेबल आहे, मला इझी टू अंडरस्टँड आहे आणि एकदम शॉर्टमध्ये आहे ते. तर मला याचा फायदा असा झाला, माझं 2021ला मी प्रिपरेशन चालू केलं आणि 2022ला माझी पहिली प्री निघली होती. 3च महिने मला टाईम भेटलेला. तर त्याचा फायदा असा झाला, की जेव्हा लक्ष्मीकांत तुम्हाला वाचायला जेव्हा तुम्ही एकदा लक्ष्मीकांत पूर्ण वाचता, त्या टाईम पिरियडमध्ये तुमचं कोळंबे सरांचं बुक 2दा वाचून होतं. सो इथं रिव्हिजनला चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे माझं रिकमेंडेशन हे असेल, की तुम्ही नवीन असाल तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. आणि जे जुने लोक आहेत, जे 4-5 वर्षांपासून अभ्यास करतात, ज्यांनी ऑलरेडी कोळंबे वाचले, त्यांनी लक्ष्मीकांत वाचायला काही हरकत नाही. बट जे नवीन आहेत त्यांनी कोळंबेच वाचा. ते खूप बेस्ट पुस्तक आहे आणि त्यातून प्रश्न सुटतात. 15 पैकी एखादा प्रश्न काही-काही वेळेस असा असतो, की तो कोणालाच येत नाही. तो कुठल्याच बुकमधून कव्हर होत नाही. तर तो कोणालाच येत नाही. बट 13 ते 14 मार्क कोळंबे सरांचं बुक वाचल्यानंतर तुम्हाला मार्क मिळू शकतात. जे मला मिळालेले आहेत, जे आमच्या सर्कलमध्ये मित्र-मैत्रिणींना मिळाले आहेत, मी तुम्हाला ते सांगते. त्याच्यानंतर आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. तर हे पण सेम भारतात आणि महाराष्ट्र भूगोलसाठी कंबाईन आणि ग्रुप सीसाठी आणि राज्यसेवेसाठी सेम मी यूज केलं होतं. ते म्हणजे दीपस्तंभ पब्लिकेशनचं भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी मी ते यूज केलं होतं. मुलं राज्यसेवेची मुलं ॲक्चुअली सौदी सरांचं एक बुक मिळतं जिओग्राफीसाठी ते यूज करतात. बट माझा सेम तोच प्रॉब्लेम झाला होता. ते बुक खूप वास्ट आहे. मला पटकन ते मी सुरुवातीला वाचायला घेतलं होतं, पण मला अंडरस्टँड होत नव्हतं पटकन. आणि मला खूप डिफिकल्ट वाटलं ॲक्चुअली त्याची लँग्वेज आणि त्याचं ते फॉन्ट पण मला जरा जास्त डिफिकल्ट वाटला. पण दीपस्तंभ पब्लिकेशनचं असं आहे की ते एकदम कलरफुल बुक आहे आणि त्याच्यामध्ये मॅप्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व म्हणजे खूप सुंदर दिलेलं आहे. तर ते एकदम पटकन लक्षात राहतं
आणि खूप सोप्या भाषेत ते पण दिलेलं आहे आणि खूप छोटी बुक आहे ते पण. म्हणजे सौदीच्या जर कंपेअर केलं तर दीपस्तंभ पब्लिकेशनचे बुक खूप छोटे आहेत. त्याच्यामुळे तुमचं रिव्हिजन जास्त होतील. हे सगळं याच्यासाठी आहे, की तुमचं रिव्हिजन जितक्या तुमच्या रिव्हिजन होतील मॅक्सिमम, तितकं तुम्हाला आउटपुट जास्त मिळणार. त्याच्यामुळे माझं तुम्हाला हेच सजेशन असेल, की दीपस्तंभ पब्लिकेशनचं तुम्ही वाचू शकता. ज्यांना सौदी वाचायचं त्यांच्याकडे टाईम आहे, ते सौदी वाचू शकतात. बट मी स्वतः दीपस्तंभ पब्लिकेशनचं वाचलं होतं आणि स्कोर पण खूप छान येतात. असं नाही, की मुलांना एक भीती असते, की मी हे नाही वाचलं तर माझे मार्क जातील का? मी ते नाही वाचलं तर माझे मार्क जातील का? अजिबात असं काही होत नाही. मार्क येतात आणि फक्त त्याच्यासाठी मार्क येण्यासाठी एकच आहे, की ते रिव्हिजन झाली पाहिजे. असं नाही, की तुम्ही हे बुक एकदा वाचलं आणि बस मी नाही परत वाचणार, असं होणार नाही. तुम्हाला बुकची कंटिन्यू रिव्हिजन करायला हवी. त्यावेळेस तुम्हाला दीपस्तंभमधून पण आणि कोळंबेमधून पण तुम्हाला खूप छान मार्क मिळतील. त्यानंतर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी सर्वजण देसले सरांचं बुक यूज करतात. आय थिंक ते दीपस्तंभ पब्लिकेशनचं आहे. पण मी कोळंबे सरांचंच यूज केलं होतं इकॉनॉमिक्ससाठी पण आणि भरपूर जणं कोळंबे सरांचंच करतात. कारण की देसले सरांचं ॲक्च्युली 2 भेटतात व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. पण कोळंबे सरांचं एकच बुक भेटतं आणि एका बुकमध्ये कव्हर होतं. सो मला असं वाटत नाही की इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही देसलेकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. तुम्ही कोळंबे सरांचं जरी बुक वाचलं इकॉनॉमिक्ससाठी तरी पण ते सफिशियंट आहे आणि त्याच्यामधून क्वेश्चन तुमचे टॅकल होतात. हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला खूप सारे बुक्स अवेलेबल असतील. कोण सांगेल स्पेक्ट्रम वाचा, कोण सांगेल गाठाळ सरांचं वाचा. पण इन जनरल मुलं समाधान महाजन वाचतात. तर माझं तुम्हाला हेच रिकमेंडेशन असेल की इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं बुक आहे. ते वाचलं तरी ते पण सफिशियंट आहे आणि असं नाहीये की प्रश्न त्यातून सुटतीलच तुम्हाला, असं नाही. हिस्ट्री हा असा विषय आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. कदाचित हिस्ट्री एक वेळेस असेल, इतकं सोपं येईल की ते तुमच्या पुस्तकामधून तुम्हाला सगळं कव्हर होईल. काही-काही वेळेस असं होईल की येणार पण नाही. तर ते त्याच्यामुळे तुम्ही एक फक्त समाधान महाजन सरांचं करा. ते तुम्हाला सफिशियंट आहे. त्याच्यावरून प्रश्न सुटले तर वेल एंड गुड. नाही सुटले तरी टेन्शन घेण्यासारखं काही नाही. कारण इतिहासमधून असं कुठल्यातरी पर्टिक्युलर ह्याच बुकमधनं क्वेश्चन आयोग देतं असं होत नाही कधी. त्याच्यामुळे आयोग पण तेवढी व्हरायटी ठेवतं. तर माझं इथं सांगणं एकच आहे, की प्रत्येक विषयाला एकच बुक ठेवा. प्रत्येक विषयाला 2 बुक प्लीज ठेवू नका. 2 बुक ठेवले तर तुमचं खूप जम्पलिंग होणार. तुम्ही या पुस्तकावरून त्या पुस्तकावर जंप केलं जाणार तुम्ही आणि खूप कन्फ्युजन होणार. त्याच्यामुळे एक बुक ठेवा आणि त्याला स्टिक राहा. आता असं व्हायला नको. मी जेव्हा राज्यसेवा करत होते, मला सगळे बोलले. मी मेन्सला पण अजिबात बुक चेंज केलेली नव्हती, की राज्यसेवेची मुलं पॉलिटीला एम लक्ष्मीकांत वाचतात, जिओग्राफीला सौदी सरांचं बुक वाचतात, तर तू चेंज कर. तर मी नव्हतं चेंज केलं आणि जेन्युइनली मी अजिबात नाही चेंज केलं. कारण की मला माहिती आहे याच्यातून मला मार्क येणार आहेत. तर मी तितके जास्त रिव्हिजन केले आहेत. ठीक आहे. तर आता आपलं पॉलिटी झालं म्हणजेच राज्यव्यवस्था. त्यानंतर जिओग्राफी झालं, त्यानंतर हिस्ट्री झालं. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान. आता विज्ञानसाठी सचिन भस्के सरांचं एक बुक भेटतं. ते तुम्ही वाचू शकता. खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे त्यांनी पण. तेवढं एकच बुक ठेवा आणि तुम्ही त्याचे रिव्हिजन जास्तीत जास्त करा. ते सफिशियंट आहे. सचिन भस्के सर. त्याच्यानंतर अ, चालू घडामोडी त्यालाच म्हणतात की करंट अफेअर्स. करंट अफेअर्ससाठी सिम्प्लिफाईड यूज करा. मी सांगेन. मी स्वतः सिम्प्लिफाईड यूज करते. तुम्ही पण सिम्प्लिफाईड म्हणजे माझं एक सजेशन राहील की सिम्प्लिफाईड यूज करा. भरपूर राज्यसेवेची मुलं परिक्रमा यूज करतात जे श्रीकांत साठे सरांचं भेटतं. पण मी स्वतः सिम्प्लिफाईड यूज केलं होतं आणि सिम्प्लिफाईड टू द पॉइंट अजिबात त्याच्यामध्ये फापट पसारा नाहीये. एकदम टू द पॉइंट दिलेला असतं त्यांनी आणि सिम्प्लिफाईडची टीमही येते आणि डायरेक्ट ते एअरबुक येतं. तर ते बरं पडतं वाचायला आणि करंटसाठी माझं हे असेल की तुम्ही एक बुक वाचा, पण लेक्चर पण बघा. तर लेक्चर मी देवा जाधवर सर हे YouTubeला त्यांचं चॅनल आहे. ते लेक्चर घेतात. ते एकदम मंथली लेक्चर घेतात. त्यामुळे ते खूप, खूप, खूप ईझी जातं अंडरस्टँड व्हायला, समजायला. त्याच्यामुळे मंथली त्यांचं एक लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड एक यूज करा. तर करंटसाठी इतकं सफिशियंट आहे, खूप सफिशियंट आहे. आणि मी स्वतः अजून पण प्रिपरेशन करते आहे. तर मी स्वतः नोट्स काढते सिम्प्लिफाईडच्या. तर मी त्या पण तुम्हाला देत जाईल. मी YouTube चॅनलला टाकेल किंवा मी दुसरीकडे तुम्हाला देईल ते. त्याच्यानंतर विषय राहिला पर्यावरण. पर्यावरण हा खूप छोटूसा एकदम छोटूसा पार्ट आहे याच्यामध्ये. त्याचे 2 नाहीतर 3 क्वेश्चन येतात. कधी-कधी 5 क्वेश्चन येतात. बट
त्याच्यासाठी मी असं स्पेसिफिक असं काही केलं नव्हतं. माझं ॲक्चुअली ते जिओग्राफीमधनं वगैरे कव्हर झालं होतं मोस्ट ऑफ दी. आणि इन जनरल आपण जे 5वी पासून शिकतो, आपला जो अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल आणि पी-वाय-क्यू, पी-वाय-क्यू याच्यामधून बरचसं माझं कव्हर झालेलं होतं. तर त्याच्यामुळे मी असं स्पेसिफिक काही केलं नव्हतं. बट जनरली मुलं तुषार घोरपडे सरांचं बुक वाचतात. पण मला वाटतं ते मोठं आहे 5 मार्कासाठी इतकं वेळ देण्याची त्याला इतकी गरज नाही. कारण पर्यावरणमध्ये असं आहे की तुमचे 3 प्रश्न 2-3 प्रश्न तर तुम्हाला इझिली सुटतातच सुटतात. त्यामुळे इतकं वाचायची गरज नाही. त्याच्यानंतर विषय आता राज्यसेवेच्या मुलांसाठी सीसॅटचा आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुलांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग आहे. तर सीसॅटसाठी पण इतकं तुम्हाला जास्त प्रिपेअर करायची काही गरज नाही राज्यसेवेच्या मुलांना. कारण ते क्वालिफाईंग असतं. त्याच्यामध्ये उतारे वगैरे येतात म्हणजेच पॅसेज. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ तुमचं तुम्ही पासिंगपुरते मार्क घेऊ शकता आरामात क्वालिफाईंग होण्यासाठी. त्या मुलांचा काही प्रॉब्लेम नाही. बट जे कंबाईन जी ग्रुप सी आणि जी काही मुलं सरळ सेवेची तयारी करतात, ज्यांना मॅथ्स आणि रिझनिंग करणं कंपल्सरी आहे. कारण ग्रुप बीला आय थिंक 20 क्वेशन येतात रिझनिंगला. तर मी स्वतः सचिन ढवळे सर आहेत. त्यांचं पुस्तक पण आहे आणि त्यांचे क्लासेस आहेत आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सरांचे YouTubeला इतकं सारे फ्री लेक्चर्स आहेत, इतके सारे फ्री लेक्चर्स आहेत. इव्हन तुम्ही ते केलं तरी मी म्हणणार नाही सफिशियंट आहे. बट जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्ही जर सुरुवात करत आहात, तर तुम्ही ते लेक्चर अवश्य, अवश्य बघा. त्यांचे 200च्या वरती लेक्चर आहेत. मी स्वतः ते प्रत्येक लेक्चर 2 ते 3 वेळा बघितलेलं आहे आणि त्याचा जेन्युइनली खूप फायदा होतो आणि त्यांचे क्लासेस आहेत आणि त्यांचे बुक्स पण आहेत. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही त्यांचे बुक्स घेऊ शकता आणि तुम्ही त्यांचे क्लासेस पण लावू शकता. जर तुम्हाला जास्त चांगले मार्क घ्यायचे असतील 20 पैकी 18, 19 किंवा 20 पैकी 20 मार्क घ्यायचे असतील, तर तुम्ही त्यांचे क्लासेस करू शकता. अ, हे झालं इन जनरल आता सर्व. तर ही झाली बुक लिस्ट राज्यसेवेच्या मुलांसाठी कंबाईनच्या आणि ग्रुप सीच्या. आणि आता सरळ सेवा पण असं ऐकण्यात आहे, की एम-पी-एस-सीच घेणार आहे. तर तुम्हाला हीच बुक लिस्ट आहे सरळ सेवेसाठी पण. आणि आता याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन आहे. जी मुलं राज्यसेवेचं प्रिपरेशन करतात. आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे ज्या आधी यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन करायची, ती मुलं आता राज्यसेवा प्रिपेअर करत आहात. तर त्यांना मेन्सला काही प्रॉब्लेम येणार नाही. बट त्यांचं प्रीला कट ऑफ कट ऑफ काढणं खूप अवघड आहे. तर त्याच्यासाठी मी राज्यसेवेच्या मुलांसाठी 2 बुक अजून एक्स्ट्रा सांगते. तर जिओग्राफीसाठी, फिजिकल जिओग्राफीसाठी तुम्हाला इंद्रजित राठोड सरांचं एकदम छोटूसं बुक आहे. इतुसंच बुक आहे ते आणि खूप कमी आहे आणि खूप ईझी टू अंडरस्टँड आहे. ते बुक एक तुम्ही वाचा. फिजिकल जिओग्राफीचे 2 प्रश्न येतातच येतात आणि तुम्हाला ते वाचणं मस्ट आहे. तेव्हाच तुम्हाला ते फिजिकल जिओग्राफीचे क्वेश्चन सुटतील. आणि त्याच्यानंतर राज्यसेवेच्या मुलांसाठी दिलीप खाटेकर सरांचं एक एनालिसिस बुक मिळतं. ज्याच्यामध्ये दिलीप खाटेकर सरांनी जे प्रीचे जे प्रश्न विचारले 2014-15 पासूनच्या आत्तापर्यंत ते प्रश्न, ते प्रश्नाचं एनालिसिस आणि तिथे त्यांनी एक सुंदर गोष्ट केली आहे, की बाबा हा प्रश्न सोडवायचा कसा? लॉजिक कसं वापरायचं? तर तुम्ही ते वापरू शकता. कारण की ज्यावेळेस ज्यांच्याकडे वेळ नाहीये, जे मेन्सचं प्रिपेअर करतात आणि 1 महिना, 2 महिने आधी प्रीला प्रिपेअर करतात, तर ती मुलं तेवढं बुक वाचलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे लास्टला तुम्हाला बुक लिस्ट तर वाचावीच लागणार आहे आणि ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे, त्यांना हे वाचावंच लागणार आहे. आणि जे ग्रुप बी, ग्रुप सी आणि आता राज्यसेवा पण जे मुलं प्रिपेअर करतात, त्यांच्यासाठी पी-वाय-क्यू. आता पी-वाय-क्यू इतके इम्पोर्टंट आहेत, इतके इम्पोर्टंट आहेत, म्हणजे तुम्हाला त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही. तर त्याच्यासाठी पी-वाय-क्यूचं 21,000 नावाचं एक बुक भेटतं, जे आप्पा हातनुरे सरांचं आहे. तुम्हाला ते खरेदी करावंच लागेल. ते तुम्ही खरेदी करा आणि ते पी-वाय-क्यूचं बुक कसं सॉल्व्ह करायचं, त्याचं एनालिसिस कसं करायचं, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आत्ता तुम्हाला ते बुक खरेदी करावं लागणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही एखादं समजा तुम्ही आज हिस्ट्री वाचताय. हिस्ट्रीचं मी सांगितलं समाधान महाजन. समाधान महाजन सरांचं बुक वाचताय. तुम्ही 4 चॅप्टर वाचले, तर त्या 4 चॅप्टरवरचे प्रश्न सुटतायत का नाही, तुम्ही त्याच दिवशी बघितले पाहिजेत. ते कुठून 21,000 पुस्तकामधून. त्यांनी एकदम चॅप्टर वाईज वगैरे दिलेलं आहे. तर तसं आता त्या बुकचं एनालिसिस कसं करायचं, ते सोडवायचं कसं, मी नंतर सांगेन. पण ते बुक तुम्हाला खरेदीच करावं लागणार आहे. ते मस्ट बुक आहे. पी-वाय-क्यू शिवाय तुम्हाला अजिबात ऑप्शन नाही. अजिबात ऑप्शन नाही. त्याच्यामुळे ते खरेदी करा. आणि अ, अजून मला सांगायचं असं बुक लिस्टमध्ये माझ्या माहितीनुसार काही राहिलेलं नाहीये. बट तरीही काही राहिलेलं असेल आणि किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही कॉमेंट करू शकता. मी बघेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, शेवटपर्यंत बघितला
आणि आय होप तुम्हाला ह्याच्यामधून काही ना काही फायदा भेटेल, काही ना काही मिळेल आणि थँक सो मच.